आपण आलेलो आहोत पुण्यातल्या अशा एका ठिकाणी जिथे की गणपतीचे सगळं सामान एकदम मस्त रिजनेबल रेटमध्ये. सो लेट्स सी, मी दाखवते तुम्हाला काय काय आहे ते. काल मग मी गेले होते माझ्या गणपतीसाठी शॉपिंग करण्यासाठी, म्हणजे डेकोरेशनचं सामान खरेदी करण्यासाठी. तर एवढी संडे होता आणि एवढी गर्दी होती ना, पण एकदम मस्त वस्तू होत्या, रिजनेबल छान होत्या. मग मी पण बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, पण ॲक्च्युअली झालं कसं ना, मी कुठली थीम करणार हेच माझं कन्फर्म नव्हतं. मग तिथे गेल्यावर आयडिया आल्या, हे पण घेऊ, हे पण घेऊ, हे करू, असं करू. मग जसं जसं आयडिया आल्या तशा मी सगळ्या वस्तू घेतल्या आणि भरपूर सारी खूप व्हरायटी आहे तिथे, तुम्ही पाहू शकता. आणि गर्दी तर एवढी ना, खूप चालू शकत नाही. तुम्ही रेडीमेड पण सामान घेऊ शकता किंवा मग असं ढाचा वगैरे घेऊन पण तुम्ही घरी पण करू शकता. आणि गणपती ठेवण्यासाठी वेलवेटचे आसन होते, दाराला लावायचे तोरण होते, सोफ्याचे कवर म्हणा, डेकोरेशन, घर डेकोर करण्याचंही सामान होतं. आणि गर्दी पाहू शकता बघा तुम्ही. विद्युत अक्षरशः रडायला लागली की मम्मा नको, चल जाऊ. मग तिला कसं बसं समजावलं आणि मग फिरत बघत गेले, कारण ह्यांना सुट्टी नसते, त्यामुळे मग जास्त वीकडेजमध्ये जाणंच होत नाही, मग संडेलाच जावं लागतं. खूप छान वस्तू आहेत तिथे, तुम्ही पाहू शकता. इनोव्हेटिव्ह अशा मस्त आहेत आणि ज्या काही आपल्या डोक्यात नाही त्या पण वस्तू तिथे गेल्यावर दिसतात आणि त्यानुसार आपण छान डेकोरेशन आयडिया किंवा आपल्या घरातच डेकोरेशनसाठी घेऊ शकतो सामान. असं एवढं छान मस्त होतं. तर मी गेले होते काल पुण्यात. आधी तुळशी बागेत गेले, तिथे फिरले, तिथे तर खूपच गर्दी होती, मग त्यामुळे तिथे जास्त काही शूट घेतलं नाही. मग तिथून गेले होते मी शुक्रवार पेठमध्ये, जिथे की तुम्हाला माहितीच असेल की एवढ्या वस्तू आहेत, म्हणजे सगळंच लिटरली आपल्याला घरासाठी जे काही लागतील ना, सगळ्या अशा गोष्टी आहेत मस्त. मी पहिल्यांदाच गेले पुण्यात येऊन, इतके दिवस झाले पण कधी गेले नव्हते. काल फर्स्ट टाईमच बघितलं मी सगळ्या गोष्टी. मग म्हणलं शूट करू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू, जेणेकरून तुम्हालाही गणपतीसाठी काही सामान हवं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. थोडंसं बार्गेनिंग पण करून घ्या, कारण ते सांगतायत एक आणि आपण थोडंसं बार्गेनिंग केल्यावर देतात. मस्तपैकी मी पण खूप छान वस्तू घेतल्या. तुम्हालाही घ्यायचे असेल तर नक्की व्हिजिट करा.